नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे. आज सर्वत्र शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मिती व रक्षणासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी भवानी तलवार दिल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे स्वराज्याविषयी दिनानिमित्त आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात महाअलंकार पूजेपैकी एक असलेली छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार भेट देत असतानाची महाअलंकार पूजा मांडण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते. ते दर्शन सुरू केले असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, 16 खांबी, 4 खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटीस, गुलाब, शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केली असून यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे, तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व सदस्य, वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया पार पडली होती. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गावी म्हणजेच दरेगाव येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती. मात्र आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी शहाजीबापूंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली आहे. काय करताय? मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा हा दिवसेंदिवस आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर 43.5 तापमान पोहोचले आहे. याचा तडाखा सामान्य नागरिकांना तर जाणवतच आहे, परंतु जनावरांना देखील आता जाणवत असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानात वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी कूलर बसवण्यात आले आहेत. यामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून या मुक्या जनावरांना दिलासा मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं देता येतील. कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील. त्याच्यामुळे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत. साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.